श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जय या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. उन्हामुळे चेहरा काळवंडला आहे का, टॅनिंग, तेलकट त्वचा किंवा चेहऱ्याची चमक कमी झाली आहे का, तर मी आज तुम्हाला मुलतानी मातीपासून एक अतिशय सोपं आणि घरगुती क्रीम बनवून दाखवणार आहे. तर हे क्रीम कसं तयार करायचं हे आता बघूया आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला एक एक स्टेप व्यवस्थित कळतील. तर मी इथे घेतली आहे मुलतानी माती. हे खडे फॉर्ममध्ये आहे, तुम्ही पावडर फॉर्ममध्ये पण घेऊ शकता. आणि ही आपल्याला कच्च्या दुधामध्ये भिजत घालायचं आहे. तर हे खडे तुम्ही थोडे बारीक पण करू शकता, जाडे पण करू शकता. जर बारीक घेतले तर लवकर मुरतात, जाडे घेतले तर थोडे मुरायला वेळ लागतात. आणि अशा प्रकारे हे आता आपलं छान मुलतानी माती मुरलेली आहे ती कच्च्या दुधामध्ये. मुलतानी माती मी कच्च्या दुधामध्ये का भिजत घातली आहे, तर मुलतानी माती आपल्या त्वचेवर अतिरिक्त तेल, घाण किंवा डेड स्किन काढण्यास मदत करते आणि कच्चं दूध आपल्या स्किनला मऊ आणि मॉइश्चराईज ठेवण्यास मदत करते. त्यामुळे ही पेस्ट थोड्या मुरू दिल्याने आपल्या कच्च्या दुधामध्ये तर मुलतानी माती चांगली फुलते आणि क्रीम अधिक स्मूथ बनते. आता याच्यात मी चंदन घासून टाकत आहे, कारण चंदन त्वचेला थंडावा देतो, ताजेपणा आणतो आणि चेहऱ्याला नॅचरली चमक देतो. त्यामुळे मी याच्यामध्ये कुठल्याही रेडीमेड पावडर न मिक्स करता मी ह्या सगळ्या अशा घरगुती पद्धतीने आपलं क्रीम तयार करत आहे. आता हा मुलतानी माती छान मुरलेली आहे, त्याच्याच याच्यामध्ये मी चंदन घासून तयार करत आहे. म्हणजे छान जर वाटलं आपल्याला वरून तर कच्चं दूध ॲड करायचं आणि व्यवस्थित घासायचं आणि मुलतानी माती आणि ही चंदनाची पेस्ट एकत्र करत जायची, जेणेकरून असं छान दोन्ही एकजीव झालं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे छानपैकी घासून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर क्रीम बनलेली आहे आपली मुलतानी माती आणि चंदन. याच्यामध्ये आपल्याला आता एक एक गोष्टी ॲड करत जायच्या आहे. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता हे चंदन आणि मुलतानी मातीचं क्रीम आता त्याच बाउलमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. पहा तुम्ही इथेच किती सुंदर त्याची पेस्ट वाटत आहे. तर आता मी हे सगळं एका बाउलमध्ये मिक्स केलेलं आहे, चंदन आणि मुलतानी माती. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मार्केटमधला ॲलोव्हेरा जेल. याच्या फ्रेश ॲलोव्हेरा जेल टाकायचं नाही आहे आपल्याला पानाचं, इथे आपल्याला मार्केटमधलाच ॲलोव्हेरा जेल पाहिजे. ॲलोव्हेरा जेल आपल्या स्किनला हायड्रेट ठेवते, आपली स्किन मऊ ठेवते आणि चेहऱ्यावर नॅचरली फ्रेशनेस येतो. आता मी इथे ॲड केलेलं आहे 2 चमचे ॲलोव्हेरा जेल. आता मी यामध्ये घालणार आहे थोडंसं गुलाबजल. गुलाबजल आपल्या स्किनला फ्रेश वाटण्यास मदत करतं, त्वचा आपली अशी छान नॅचरली फ्रेश दिसते आणि आपल्या स्किनला ते थंडावा देतं. आता हे जसं जसं आपण त्याच्यामध्ये एक एक साहित्य टाकत जातो तसं तसं ते व्यवस्थित मिक्स करत जायचं. आता माझ्याजवळ हे कॉफी बीटर आहे, मी याने फेटून घेत आहे. तुम्ही मिक्सरमधनं पण काढून घेऊ शकता किंवा चमच्याने पण व्यवस्थित मिक्स करू शकता. हे सगळं एकजीव झालं पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला कुठली मेथड प्रॉपर वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि याच्यामध्ये नंतर टाकायचं आपल्याला खोबऱ्याचं तेल. तर मी आता अशा प्रकारे छान मिक्स करून घेत आहे. मी बघू शकता किती छान ते क्रीमी फॉर्ममध्ये आलेलं आहे, अगदी नॅचरली एक क्रीम वाटत आहे. हाताला अगदी सॉफ्ट क्रीम वाटते, अगदी याच्यामध्ये कुठली अशी गुठळी तयार झालेली नाही आहे किंवा कुठले असं खडबडीत काहीच नाही आहे.
आता मी याच्यात टाकणार आहे थोडंसं खोबऱ्याचं तेल. खोबऱ्याचं तेल त्वचेला आपल्या ओलावा देतं, त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि जी क्रीम आहे आपण बनवली ती अधिक मऊ आणि स्मूथ बनते. आणि परत एकदा हे व्यवस्थित कॉफी बीटरने मी मिक्स करून घेत आहे. तर आपल्याला हे घरीच मुलतानी मातीचं घरगुती क्रीम तयार झालेलं आहे. फक्त हे सगळं मिश्रण एकजीव झालं पाहिजे असं तुम्ही करा, कारण हे कुठल्याही मिक्सरमधनं काढा तुम्ही, कुठल्या पद्धतीने हे एकजीव करू शकता त्या पद्धतीने तुम्ही एकजीव करणं मस्ट आहे. बघा किती सुंदर क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही मार्केटमधलं क्रीम घ्याल त्याहीपेक्षा हे खूप छान वाटत आहे. तर हे फक्त क्रीम म्हणूनच नाही तर मुलतानी मातीचा फेस मास्क म्हणूनही तुम्ही वापरू शकता. प्रत्येक वेळी नवीन मास्क तयार करण्याची गरज नाही. तयार केलेले हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता, त्यामुळे वेळही वाचतो आणि वापरण्यासही खूप सोपं पडतं. आणि आता हे सगळं एका छान स्वच्छ डबीमध्ये भरून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, कारण कुठलाही मास्क हा थंड थंड चेहऱ्याला छान वाटतो. आता हे क्रीम तुम्ही चेहऱ्याला, हाताला वगैरे टॅनिंग झालं असेल तरी पण लावू शकता. आणि हे क्रीम जवळजवळ 15 ते 20 दिवस टिकतं. ते फ्रीजमध्ये ठेवा. हे क्रीम किंवा मास्क आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता. चेहरा स्वच्छ करून लावा आणि 15 ते 20 मिनटं ठेवून नंतर साध्या पाण्याने स्वच्छ चेहरा धुवून घ्या. होईस्तोवर तुम्ही रात्री लावा, आणि रात्री लावायचे असल्यास तुम्ही लावू शकता, पण रात्रभर चेहऱ्यावर ठेवू नका. एकदा 15-20 मिनटांनी ते धुवून घ्या आणि नंतर कुठलं तरी मॉइश्चर लावून घ्या. आता किती दिवसात फरक दिसेल हे प्रत्येकाच्या स्किननुसार असतं, त्यामुळे नियमित वापर आणि त्वचेची योग्य काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. पण वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा, कारण प्रत्येकाची स्किन वेगळी असते. आणि आता मी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती लावून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि नंतर 15-20 मिनटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, थंड पाण्याने, आणि तुम्हाला जे कुठलं मॉइश्चर लावायचं ते लावून घ्यायचं. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये.